मंडळी, दिवस होता चंपाषष्ठीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढलं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणोत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंज देत होत्या. सगळीकडे गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फते होत होती. आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या सिद्धीनं लईच पोचपोच यायला लावलंय. मुंगी सुद्धा हात बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडे आल्यात तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैराच्या छावणीत त्यांच्या मदतीला आहेत. व्यापाराचं कारण काढून या देशात आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय आहे, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील दहशत देखील संपेल. होय माझे, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गरिबांची दोन्ही बाजूनी कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा वेध काय आहे नाईक? राजन, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्या. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशील. पण नाईक शिवा, राज 2 पालख्या असत्या तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीक मिळेल. पण नाईक, आमच्यासाठी आम्ही शिवासाठी डोक्यात घालायचा. तसं नाही राज, म्हणजे कसली पद्धत होऊ की शिवा पालखी तिथं सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटेल की काय रे शिवा? तुम्ही काय काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे. अहो नाही म्हणतात
नाचने वाली आई है, आपके लिए नजराना पेश करना चाहती है हुजूर। बहुत खूब, बहुत खूब। पेश किया जाए। जी हुजूर। मुजराराज, नाईक, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. काय खबर? राज, आपल्याला लग्नाला जायचंय. लग्नाला? बाई काय बोलताय आपण? खाओ बाजी, तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतं. थांबा, थोडी इसकटूनच सांगतो. ए गाड्या हो, यार. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. माझी काका नीट ऐका तुम्ही, हो गाणं देऊनी ऐका. हो माझी काका नीट ऐका तुम्ही, हो गाणं देऊनी ऐका. उघडा आहे मसाईच पठार, उघडा आहे मसाईच पठार, दोन पहाडाला सिद्धी मसूद सरदार, दोन पहाडाला सिद्धी मसूद सरदार. शिवा, तुम्ही आमच्या सोबत चला. महाराज, मला जाऊ द्या. शिवा, आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राजा, लहान तोंडी मोठा घास घेतो. पण माझं भाग्य किती बघतात, माझ्या आई बापाची पुण्य किती बघतात. राजा, तुमची कापड जाऊ माझ्या अंगाला लागली ना, तेव्हा तो शिवा का शिमग्याला आता बोलण्याची बघत तुमचा. राजा, तुमच्या ध्यानात नाही आलं, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे एका माणसाला? लोक आयुष्यभर माणूस कसा लागला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा अभिनंदन की शिवाजीला त्याचं मरण गेला. मरण शांती हजारो वरी जगीन गेला. शिवा, चला, आता येऊ नका लवकर. सिवा विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर। क्या? मसूद, 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो। मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा। जी हुजूर. बाजी करीब उठले, करीब लवकर.
वाट सुद्धा अवघड आहे. आपण किती धावलो तरी गणिम आता दूर नाही. आम्ही हा लोंढा इथेच या घोडखिंडीत आलो होतो. तुम्ही पुढे व्हा, विशाळगड जवळ करा. जा राजे. नाही बाजी नाही. आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे, अहो तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठी शाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. बाजी काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे, अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून आहे. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो, पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे, आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे, पण आमचं इथे कोरलं जाणार. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे, जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार. ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राजे. ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. नाही बाजी नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कटार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी. वेळ दौडू नका राजे. गनिम जवळ आलाय. तुम्ही या राजे. आम्ही घोडखिंडा हरवू. या तुम्ही. अभय राजे, या तुम्ही. राजा, आम्ही हाऊ तिथं. तुम्ही जा राजे. राजे, विशाळ गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे 5 भाग घ्या. तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गनिम अडवून ठेवतो. आपण या राजे. बाजी, शंभू महादेवाची आज्ञा. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. आपण पुन्हा भेटणार आहोत. हर हर अकेले खड़े हो, हट जाओ, वरना खीमा बना देंगे. अरे हट. तोफे आधी न मरे बाजी. बाजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा. बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या भाष्यावर. माझ्या महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. बाजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा.
आमची आणि आमची बांधव सेना. तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिका या खिंडीत झुंजला. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झालं. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही, ही केवळ खोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड. जगदंबा, जगदंबा, जगदंबा. देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व कार्यशील सभासद आणि कार्यकर्ते. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती